महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 मराठी कलाकार। मित्रांनो, आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीचा दर्जा आता फक्त राज्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो ग्लोबल झाला आहे। सैराट, वेड, पावनखिंड यांसारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर करोडोची कमाई केली आहे। साहजिकच आपले लाडके कलाकार आता मानधनाच्या बाबतीत मागे नाहीत। अभिनयासोबतच ब्रँड एंडोर्समेंट, स्वतःचे बिझनेस आणि रिअलिटी शो मधून ते कलाकार लाखो रुपयांची कमाई करतात। अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 मराठी कलाकार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, सिद्धार्थ जाधव। आपल्या एनर्जीने सर्वांना वेड लावणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव, जो सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्ये 10व्या क्रमांकावर येतो। सिद्धार्थने केवळ मराठीच नाही तर सिम्बा, गोलमाल यांसारख्या हिंदी चित्रपटांमधूनही मोठी कमाई केली आहे। सिद्धार्थ एका मराठी चित्रपटासाठी साधारणतः 15 ते 20 लाख रुपये मानधन घेतो असे म्हटले जाते। या व्यतिरिक्त तो अनेक टीव्ही शोज आणि इन्व्हेस्टमेंट मधूनही मोठी कमाई करतो, ज्याची एकूण संपत्ती जवळपास 10 ते 12 कोटींच्या घरात असल्याचे बोलले जाते। नंबर 9, सई ताम्हणकर। मराठीतील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ही या यादीत 9व्या क्रमांकावर आहे। दुनियादारी असो किंवा मिमी सारखा हिंदी चित्रपट सईने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। ती एका चित्रपटासाठी 20 ते 25 लाख रुपये मानधन घेते। चित्रपटाव्यतिरिक्त ती अनेक मोठ्या फॅशन ब्रँडची अँबॅसेडर आहे, जिची लाईफस्टाईल खूप लक्झरी असून तिची अंदाजित संपत्ती 15 ते 20 कोटी असल्याचे बोलले जाते। नंबर 8, सोनाली कुलकर्णी। महाराष्ट्राची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी, जिला नटरंग चित्रपटापासून प्रसिद्धी मिळाली, ती अजूनही कायम आहे। सोनाली एका चित्रपटासाठी 25 ते 30 लाख रुपये चार्ज करते। सोनाली कुलकर्णी डान्सिंग क्वीन यांसारख्या रिअलिटी शोची जज म्हणूनही काम करते, ज्याचे मानधन खूप असते। सोनालीची एकूण संपत्ती 25 कोटींच्या घरात असल्याचे बोलले जाते। नंबर 7, अमृता खानविलकर। आपल्या नृत्याने आणि सौंदर्याने घायाळ करणारी अमृता खानविलकर फक्त मराठीच नाही तर हिंदी रिअलिटी शोज मध्येही चमकली आहे, जी सर्वात श्रीमंत मराठी कलाकारांमध्ये 7व्या क्रमांकावर येते। चंद्रमुखी चित्रपटाच्या यशानंतर तिची ब्रँड व्हॅल्यू खूप वाढली आहे। ती एका चित्रपटासाठी 30 लाखांच्या आसपास मानधन घेते। सोशल मीडिया आणि जाहिरातीमधून तिला मिळणारे उत्पन्न मोठे असून तिची संपत्ती साधारण 28 ते 30 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते। नंबर 6, अंकुश चौधरी। महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत कलाकारांमध्ये अंकुश चौधरीचा 6वा क्रमांक लागतो, जो मराठी इंडस्ट्रीचा सुपरस्टार असून त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हमखास चालतात। दुनियादारी, दगडी चाळ आणि आता बायपण भारी देवा यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमामुळे अंकुशची डिमांड खूप जास्त आहे। तो एका सिनेमासाठी 30 ते 40 लाख रुपये मानधन घेतो। साधी राहणी असली तरी अंकुशची एकूण संपत्ती 30 ते 35 कोटी असल्याचे बोलले जाते। नंबर 5, सुबोध भावे। बायोपिक किंग म्हणून ओळखला जाणारा सुबोध भावे या यादीत 5व्या क्रमांकावर आहे। सुबोध केवळ अभिनेता नाही तर तो एक यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माता सुद्धा आहे। हर हर महादेव आणि कट्यार काळजात घुसली यांसारख्या सिनेमातून त्याने आपली ताकद दाखवली आहे। तो एका चित्रपटासाठी 40 ते 50 लाख रुपये चार्ज करतो, ज्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आणि इतर गुंतवणुकीमुळे त्याची एकूण संपत्ती 40 कोटींच्या पुढे आहे। नंबर 4, अशोक सराफ। मराठी चित्रपट सृष्टीचे महानायक अशोक म्हणजेच मामा गेल्या 5 दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत। आजही त्यांच्या अभिनयाची जादू कायम आहे। अशोक सराफ हे केवळ मानधनावर अवलंबून नाहीत तर जुन्या शेकडो हिट चित्रपटांच्या रॉयल्टीमधून त्यांना मोठे उत्पन्न मिळते, ज्याची एकूण संपत्ती आणि त्यांची प्रॉपर्टी 50 कोटी असल्याचे बोलले जाते। नंबर 3, स्वप्नील जोशी। महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मराठी कलाकारांमध्ये चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला स्वप्नील जोशी 3ऱ्या क्रमांकावर येतो, जो जिथे जातो तिथे यश मिळवतो। दुनियादारी, मितवा आणि समांतर वेब सिरीजमुळे तो सर्वाधिक कमाई करणाऱ्यांपैकी एक आहे। स्वप्नील एका चित्रपटासाठी 45 ते 50 लाख रुपये चार्ज करतो, तर वेब सिरीजसाठी त्याचे मानधन त्याहूनही जास्त असते, ज्याची एकूण संपत्ती 55 ते 60 कोटी असल्याचे बोलले जाते। नंबर 2, महेश मांजरेकर। या यादीत 2ऱ्या क्रमांकावर आहेत महेश मांजरेकर, जे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत, ज्यांची ओळख अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते म्हणूनही आहे। बिग बॉस मराठीच्या होस्टिंगसाठी ते एका सीझनचे करोडो रुपये चार्ज करतात। हिंदी आणि दक्षिणात्य चित्रपटांमध्येही ते विलनची भूमिका साकारतात, ज्यांचे मानधन खूप जास्त असते। त्यांची एकूण संपत्ती 100 कोटींच्या पुढे असल्याचे बोलले जाते। नंबर 1, रितेश देशमुख। पहिल्या क्रमांकावर आहेत रितेश देशमुख, ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलला। बॉलिवूडमध्ये स्टार असूनही त्यांनी लय भारी आणि वेड यांसारखे रेकॉर्ड ब्रेक मराठी चित्रपट दिले। रितेश हा केवळ अभिनेता नसून मुंबई फिल्म कंपनी या मोठ्या प्रोडक्शन हाऊसचा मालक, जो एका मराठी चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी मानधन घेतो किंवा नफ्यात भागीदारी घेतो। त्यामुळेच तो आज मराठी इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत कलाकार म्हणून ओळखला जातो। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मराठी कलाकार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली। यातला तुमचा आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री कोण आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।
आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका.